त्यांच्या सैनिकाला कळाली फतेखानचा सैनिक आणि फतेखान स्वतः मागं पळायला लागला. तो परत विजापूरपर्यंत थांबलाच नाही. हे 18 वर्षाचे मुसद्दीन महाराज करतायत. आपण मागच्या भागात पाहिलं, की महाराजांनी कशाप्रकारे तोरणा हस्तगत केला. त्याचबरोबर महाराजांनी कशाप्रकारे सिंहगड हस्तगत केला आणि कसा राजगड बांधायला काढला आणि त्याचबरोबर पुरंदरही कशा पद्धतीनं स्वराज्यामध्ये सामील करून घेतला. या सगळ्यानंतर बेलसरला जो खान आला होता त्याची एक तुकडी म्हणजे बाळाजी हेबतराव हे शुभमंगळ शिरवळची जी गडी आहे ते घेण्यासाठी गेले आणि ती गडी घेण्यासाठी गेलेल्या शस्त्राचा दिला आणि यातच बाळाजी हेबतराव हा सुस्तावला. कारण मुघलांचं होतं असंच, की छोटी जरी लढाई त्यांनी लढली, तर त्यानंतर मुघलांच्या सरदारांनाही तेच म्हणजे आपण व्याधी होती म्हणू शकतो, की सगळ्यांनाच ती व्याधी होती. जर तुम्ही बाळाजी हेबतरावाला शुभमंगळ मराठ्यांनी हातोहात देऊन टाकला. म्हणजे छोटी-मोठी लढाई झाली आणि त्यात मराठ्यांनी पांढरा ध्वज दाखवत शांतीचा प्रस्ताव पारित केला आणि बाळाजी शाहिस्ते खान हा स्वराज्यावरती चालून आला होता. त्याची ही खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे. पण मी यामुळे त्याचं नाव घेतलं, की म्हणजे सुस्तावत होतंय मुघली सरदार. तर तो शाहिस्ते खान जो होता तो खरंच खूप सुस्तावला होता. संभाजीनगर आजचं जे छत्रपती संभाजीनगर आहे औरंगाबाद, तिथनं तो पुण्यापर्यंत येईपर्यंत जवळ-जवळ 3 महिन्याचा काळ लागला होता. म्हणजे 400 जवळ-जवळ 250 किलोमीटरचं अंतर कापायला त्याला 3 महिने लागतात. म्हणजे एवढा सुस्तावलेला कार्यक्रम त्यांचा होता आणि बाळाजी हेबतराव सुस्तावला कारण गडी जिंकली होती आणि याचाच फायदा छत्रपती शिवाजी महाराजांनी उचलला. महाराजांनी एक तुकडी 250 ते 500 मावळ्यांची एक तुकडी जवळ-जवळ सुभानमंगळवरती सोडली. त्याचं नेतृत्व करण्यासाठी काऊजी मल्हार खासनीस पूर्व दिशेला विजापूरचा आदिलशहा त्याचा सरदार सुभेदार फत्ते खान यांनी हा तळ टाकला होता आणि हा 3000 सैन्य घेऊन इथं आला होता आणि आल्यानंतर या ठिकाणी त्याची छावणी पडली होती. त्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला सुरुंग लावायचा होता आणि स्वराज्य ताब्यात घेऊन या ठिकाणी हा सरदार शुभमंगळ परत घ्यायला पाठवला आणि त्यांच्यासोबत होते गोदाजी जगताप, भीमाजी वाघ, संभाजी काटे, शिवबा इंगळे, भिकाजी चोर व भारोजी चोर. शुभमंगळ ही गडी मातीची होती. तिला कावजीने बरोबर कुदळ, पहारी, टिकाव घेतल्या होत्या आणि त्या दिवशी सायंकाळी ती तुकडी पुरंदर सोडून खाली उतरली आणि तशाच तशी ती शुभमंगळला देखील गेली. आता यात काय झालं, की मराठी लोंढ्यासारखे त्या गडीत शिरले. त्यांनी म्हणजे खाणकाम करून त्या गडीत रस्ता काढला. कारण मराठी ऑलरेडी त्या गडीत राहत होतं. त्यांना माहिती होतं कुठून कमकुवतता आहे या गडीची. मराठ्यांनी ती सुरंग पाडली आणि मराठी लोंढ्यासारखे त्या याच्यामध्ये आतमध्ये शिरू लागले. बाळाजी हेबतराव झोपलेला होता, निद्रावस्थेमध्ये होता. त्याला कळालंच नाही नेमकं झालंय काय आणि अचानक मराठ्यांचा हल्ला झाला. बाळाजी हेबतरावाचं सगळं सैन्य गडबडून गेलं. गडबडलेल्या सैनिकांनिशी बाळाजी हेबतरावला मराठ्यांनी पकडलं. हातागाईच्या युद्धामध्ये हेबतरावाचा धीर सुटू लागला आणि कावजींनी जोशात विलक्षण भाला हेबतरावाच्या छातीत घातला आणि हेबतरावाचा तिथं बळी गेला. खरं तर ही गोष्ट एवढी सोपी नव्हती. ऑलरेडी सुस्तावलेला खान बाळाजी हेबतराव हा मराठ्यांनी तिथे पाडला होता. आता दुसरी लढाई जी होती म्हणजे त्याचा दुसरा भाग कारण महाराजांनी स्ट्रॅटेजिकली 2 म्हणजे विभागण्या केल्या होत्या. पहिली विभागणी बाळाजी हेबतराव आणि त्याच्यासोबत काही हमश घेऊन तो निघाला होता शुभानमंगळ या गडाकडे आणि दुसरा फतेखान उरलेला होता तो बेलसरलाच होता. आता बेलसरला खान बसलाय म्हणजे त्याच्या छावणीवरती आपल्याला हल्ले करावे लागतील. हे महाराजांनी दुसरी व्यूहरचना निर्माण केली आणि यात 60-65 वर्षाचे बाजी पासलकर. खरं तर बाजी पासलकर हे नाव ऐकलं की अंगाला काटा आला माझ्या. खरं तर खूप अफलातून व्यक्तिचरित्र होतं. 60-65 वर्षाचा मुत्सद्दी योद्धा म्हणजे पूर्णपणे व्यूहरचनेचा, युद्धकौशल्याचा म्हणजे बाजी पासलकर यांना महाराजांनी बेलसरला पाठवलं आणि आपल्यासोबत त्यांच्यासोबत म्हणजे सैनिक देखील पाठवले आणि यांना घेऊन बाजी पासलकर हे त्या डायरेक्ट बेलसरवरती आले. म्हणजे एक प्रकारे महाराजांनी
दगडावरती डोकं आपटणं होतं. कारण बेलसरला खानाचा तळ होता. 500 आणि 1000 लोकं घेऊन जर बाजी पासलकर खानाच्या छावणीवरती तुटून पडत असतील, जिथे 15-20 हजाराची फौज आहे, तिथे ते तुटून पडत असतील, तर ही गोष्ट साधी नाहीये. दगडावरती डोकं आपटणं यालाच म्हणू शकतो आपण. तत्कालीन युद्ध मोहिमा पाहिल्या ना, की असं दिसतं की प्रदीर्घ काळ चालत. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यात गतिविधता आणली. कारण गती जर ज्या युद्धामध्ये आहे, आता मी म्हटलो बाळाजी हे सुस्तावला होता किंवा शाहिस्ते खान देखील 3 महिने वेळ लावतोय इथनं इथे यायला. म्हणजे ही गोष्ट साधी नाही. महाराजांनी त्यामध्ये गतिमानता आणली. गतिमानता ही सगळ्यात महत्त्वाची युद्ध कौशल्याची एक भूमिका असते आणि ते करायलाच पाहिजे. आता तिकडे विजापूरचा जर विचार केला तर तिथे शहाजीराजांनी अटक केलेली. बंगलोरचा जर विचार केला तर महाराजांवरती शंभूराजांवरती ऑलरेडी एक सरदार पाठवलाय आणि इकडे फतेखान आलेला आहे. तीर्थरूपी जे महाराज साहेब आहेत ते अटक आहेत, कैदेत आहेत. ही गोष्ट अजूनही सुटलेली नाहीये. महाराजांनी बेलसरवरती हमला करायचं ठरवलं आणि बाजी पासलकरांना पाठवलं. आता काय झालं, बांदलाची जवळ-जवळ 250 मावळ्यांची तुकडी होती. निशाणीचा जो झेंडा असतो, आता त्याला खूप महत्त्व दिलं जातं. निशाणीचा झेंडा पडला म्हणजे बाकीच्यांना एक म्हणजे भूमिका कळते, की आपण इथनं निघून जायचं. आपण युद्ध हरलेलो आहे. असं निशाणीच्या त्या झेंड्याचं वैशिष्ट्य असतं. नेमकं असं झालं, की युद्धामध्ये लढता-लढता ज्या मावळ्याच्या हाती तो निशाणीचा झेंडा होता, नेमका तो मावळा म्हणजे त्याला बाण लागला आणि बाण लागल्यामुळे त्याच्यावरती वार देखील झाले, तर तो पडत होता. एवढ्यातच बाजी जेधे यांनी तो म्हणजे तो तो प्रसंग पाहिला आणि त्या प्रसंग तो जो निशाणीचा झेंडा होता, त्याच्याकडे धावत गेले. निशाणीचा झेंडा वाचवण्यासाठी त्यांनी त्या जो मावळा होता, त्याच्या हातातून तो झेंडा घेतला. जखमी मावळ्याला घोड्यावरती बसवलं आणि टाच मारून बाहेर काढून दिलं. एवढ्यातच मराठी सैनिक देखील माघारी निघू लागले आणि यातच काय झालं, तरच सगळे सैनिक आणि मराठा सैनिक सगळे पाठीमागे निघू लागले आणि यातनं वापस येतांनी जवळ-जवळ 20-20, 10-10 लोकांच्या ग्रुपमध्ये ते डिव्हाईड झाले. म्हणजे फतेखानच्या सैनिकाला काही कळत नव्हतं कुणाच्या मागे पळावं. 10-10, 5-5 लोकांच्या मागे पूर्ण सैनिक पळणार हे तर पॉसिबल नाहीये. अशातच सगळे सैनिक पुरंदरच्या पायथी म्हणजे पुरंदर किल्ल्यावरती येऊन गेले. पुरंदरचे दरवाजे उघडले. सगळ्या सैनिकाला आतमध्ये घेतलं. बाकी दरवाजा लावण्यात आला आणि यातच काय झालं बेलसरला फतेखानाची सेना जी मराठ्यांचा पाठलाग करत पुरंदरला आली. आता अ, फतेखान पुरंदरला आलाय. फतेखानला खरं तर एवढ्या लवकर लढाई सुरू करायची नव्हती. पण मराठ्यांनी केलेल्या या हल्ल्यामुळे त्याला ऑप्शनच राहिलं नव्हतं. त्याचे सगळे सैन्य पळत-पळत पुरंदरला आलं. आता पुरंदर चहूबाजूने वेढल्यासारखा झालेला होता आणि यातच मुसेखान हा आघाडीवरती ठेवला. फतेखान स्वतः पिछाडीवरती राहिला. डावीकडे निंबाळकर तर उजवीकडे मातोजी घाटगे होतं आणि हे सर्व नियोजन करत फतेखान आणि त्याच्या सहसैन्यासोबत तो गडावरती चढायला लागला. फतेखानचा आत्मघातीच प्रयत्न होता बरं का. कारण मराठ्यांना नैसर्गिक साधनसामग्री पुरेपूर माहिती होती आणि त्याची मदत झाली होती. कारण मराठे उंचावरती होते. फतेखान हा खालून वरती चढत होता. जसा टप्प्यात आले, म्हणजे जसे सैनिक टप्प्यात आले, तसे वरून मराठ्याने टप्प्यात कार्यक्रम सुरू केला. वरून दगड, धोंडे, त्यानंतर आगीचे गोळे, त्यानंतर धनुष्याचे बाण हे मारायला सुरुवात केली आणि तातडीनं त्या सैनिकावरती ते पडत होते. जसं-जसं माणूस पुढे-पुढे सरकेल, जशी-जशी ती अ, तुकडी पुढे-पुढे सरकेल सैनिकाची, तशी-तशी वरून मोठमोठे गोळे, धोंडे येत होत्या आणि ही व्यूहरचना फतेखानला कळालीच नाही. फतेखाननी खऱ्या अर्थानं माघार घ्यायला सुरुवात केली होती आणि अचानक राजांना कळालं, की आता सैनिक पुढे-पुढे येत आहेत, त्याचा दमछाक होतो. तुम्ही जर पुरंदरला आजही गेलात ना, तर तिथे वरती चढताना तुमचा दमछाक होतो आणि ते पण आपण मिलिटरी बेसपासून समोर जातोय. त्याच्या अगोदरपासून जर आता ऑलरेडी त्यावेळेस तर काही रस्ते वगैरे एवढे डेव्हलप नव्हते. पुरंदरच्या पायथ्यावरूनच वरती जायला लागत होतं आणि वरती जाणाऱ्या सैनिकाचा दमछाक जसा झाला, तसा महाराजांनी पुरंदरचा दरवाजा उघडला आणि आपल्या नव्या दमाच्या सैनिकाचे तुकडे खालच्या दिशेने सोडली. त्या सैनिकावरती आणि सपासप कापाकापी झाली. त्याच्यामध्ये जवळ गोदाजी जगताप मुशेखांवर चालून गेले. सदोजी अशरफ खानवरती, भारोजी चोर, मिनात खान, वरतन खानवरती व भीमाजी वाघ, मातोजी घाडगेवर तुटून पडले. गोदाजी जगताप आणि त्वशाने मुसेखानच्या छातीत भाला खुपसला. मुसेखानही सामर्थ्यवंत होता. त्याने तो भाला उपशिला स्वतःच्या छातीमधनं आणि 2 तुकडे केले, फेकून दिला. पण तेवढ्यातच गोदाजीनं परिस्थितीची जाण झाली आणि कराडी झुंज दिली आणि गोदाजीने त्याच्या खांद्यावर एक जोरदार वार केला. तो मुसेखानच्या खांद्यावरून
म्हणजे मध्यभागापर्यंत शरीर चिरत गेला व मुसे खान प्राणतीर्थ पडला. फतेह खानच्या सैन्याचा धीर तुटला, कारण मुसे खान आघाडीवर होता आणि तोच नेमका फाडला गेलाय मराठ्यांकडनं. ही गोष्ट जेव्हा फतेह खानच्या सैनिकाला कळाली, फतेह खानचा सैनिक आणि फतेह खान स्वतः मागं पळायला लागला. तो परत विजापूरपर्यंत थांबलाच नाही. हे 18 वर्षाचे मुसद्दीन महाराज करतायत. फतेह खान याच्या नावात, म्हणजे त्याचं नाव वेगळं होतं, पण त्याला पदवी होती फतेह. फतेह म्हणजे विजय. ज्याला आत्तापर्यंत कधीही पराजय आला नव्हता, त्याला 18 वर्षाच्या महाराजांनी पराजय दिला होता आणि मराठ्यांनी चांगला धडा शिकवलेला होता. बाजी पासलकर या लढाईमध्ये म्हणजे मारले गेले. त्यांना देशमुखीचं वचन महाराजांनी दिलं होतं, तर त्यांना पुत्र नव्हता, म्हणून त्यांचे धाकटे बंधू कृष्णाजी यशवंत यांना देशमुखी बहाल केली आणि त्यांना सवाई बाजी हा किताब देखील दिला. बाजी जेथे या लढाईत विशेष शौर्य दाखवलं, जे किताब म्हणजे जो मानाचा झेंडा होता, तो त्यांनी निशाणीचा झेंडा ज्याला आपण म्हणू शकतो, तो वाचवला होता. राजांनी त्यांना बाजींचे कौतुक केलं आणि त्यांना सर्जेराव किताब दिला. त्यानंतर 2 उत्तम तुर्की घोडे देखील दिले आणि याचबरोबर पुरंदरच्या लढाईचं वैशिष्ट्य, कारण ही पहिली लढाई होती. पहिल्या लढाईतच महाराजांना आदिलशाही विरुद्ध विजय मिळालेला होता. या एका लढाईनं छोट्या बंडखोराला एक सत्ताधाऱ्यात रूपांतर केलं होतं. आदिलशहाला राजाच्या नावाने नवीन शत्रू निर्माण झाला होता. आदिलशहा व शिवशाही यामधील शत्रुत्वाचं नातं स्पष्ट झालं होतं. या लढाईचं मावळातल्या प्रजेवर मोठा परिणाम झाले. कारण शेवटी आपण म्हणतो ना, मनोधैर्याच्या बाजूने जर उभा राहिलो, तर एखादा व्यक्ती आपल्यासाठी काय करतो आणि काय करू शकतो, याची संकल्पना महाराजांनी दाखवून दिली होती. आणि आत्तापर्यंत ज्या हातामध्ये कधी तलवारी नव्हत्या, त्या हाताने आता तलवारी पकडायला म्हणजे शिकले होते ते हात आणि त्याचबरोबर लढायला देखील शिकले होते. आपण म्हणतो ना, काळ्या पाषाणामध्ये रमता मग मराठ्यांचं, तर त्यामागचं हेच कारण. कारण शत्रुत्व पत्कारलं, पण त्यांचं ज्यांच्या शत्रुत्वाला आत्तापर्यंत कोणी आव्हानच दिलं नव्हतं, त्यांचं शत्रुत्व पत्कारलं आणि महाराजांनी ते करून देखील दाखवलं. म्हणजे सर्वातून राजांविषयी आपुलकी, अतीव श्रद्धा मावळात निर्माण झाली. 18 वर्षाचा मुलगा आदिलशाही फौज उधळून लावतो, हे आश्चर्य होतं. या युद्धात राजांचा मोठा आत्मविश्वास प्राप्त झाला. त्यांचे युद्ध नियोजन, युद्धकौशल्य कसाला लागले व बजवून निघाले. त्याचबरोबर आदिलशाहीसारख्या बलवान सत्तेला आपण आव्हान दिले आहे. परिणामतः तो आपल्याला दयामाया दाखवणार नाही, आपल्यावरती अजून आक्रमण होणार, याच्यावरती राजांनाही स्पष्ट उमगलं होतं, की आता आपल्याला याचा परिणाम म्हणून आपल्याला आता कार्यशील राहावं लागणार आहे, सतर्क राहावं लागणार आहे. आणि खऱ्या अर्थानं पहिला विजय हा पुरंदरच्या लढाईत, बेलसाच्या लढाईत आणि शिरवळच्या लढाईत महाराजांना मिळाला. ही कौतुकास्पद बाब होती. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत अफजल खान. हो. यानंतर जावळीचं एक प्रकरण आहे आणि त्यानंतर अफजल खान वध आहे. आपण अफजल खान वध आता म्हणजे त्या वाईगावी आपण बघणार आहोत. मंडळी, मी ही सीरीज काढतो त्यामागचं एकच कारण आहे. कारण आपल्या पूर्वजांनी केलेल्या प्रयत्नांची प्रत्येक पराकाष्ठा आपल्या येणाऱ्या भविष्यातल्या पिढ्यांना पाहायला मिळावी, ऐकायला मिळावी आणि येत्या 10, 20, 25 वर्षानंतर का होईना, या व्हिडिओ सीरीजच्या माध्यमातून ते सगळ्यांपर्यंत पोहोचावी, हीच माझी एक मनोधैर्याची इच्छा आहे आणि त्यासाठी मी प्रयत्न करतोय. मला तुमच्या सगळ्यांचा म्हणजे सपोर्ट हवा आहे. कारण प्रयत्नाती परमेश्वर, ऑब्व्हियसली हे तर खरंच आहे. मी ते प्रयत्न करतोय. मला तुमची मदत हवी आहे, तुमचा सपोर्ट हवा आहे. त्याबद्दल तुम्ही सपोर्ट कराल. मी निश्चिंत आहे त्यासाठी, कारण मी आपल्या बापजात्यांनी केलेल्या कर्तृत्वाचा इतिहास तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. त्यात तुम्ही मदत करणार नाही यात कसली शंका. तर चला भेटूयात अफजल खानाच्या वधाच्या वेळेस. जय श्रीराम.